श्री स्वामी समर्थ. आज संडे आहे. संडे काय आता रोजचा दिवस माझा सारखाच झालेला आहे. सुट्टीवर असल्यामुळे घरी सर्व आवरून घेतलं आणि आरवला नाश्ता पाहिजे होता. वडे पाहिजे होते. वडेवाला आला. आम्ही वडे घेतले आणि वडे घेतल्यावरती आरवला खूपच आवडतात वडे. त्याने खाले बघा आणि नंतर ह्यांनाही पण म्हणलं थोडेसे तुम्ही वडे खावा. नको बोलत होते. म्हणलं अहो खाऊन तरी पहा. त्यांचा आधी सकाळी नाश्ता झालेला होता. मी दोघांनाही नाश्ता केला. नंतर ते बोलले मी जरा खाली चालून येतो. म्हणलं ठीक आहे. चला मी जेवणाची तयारीला लागले. पीठ भिजवत आहे. पीठ भिजवलं आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. भिजल्यामुळे पोळ्या खूपच छान येतात. आणि हे बघा या भरणीमध्ये काय आहे. तुम्ही म्हणाले यामध्ये काय पीठ आहे, पण नाही, यांच्या आईने गावावरून यांच्यासाठी अंडी पाठवलेली. एक नाही 2 भरणे अशा भरून पाठवलेत. आई ती आईच असते ना, त्यांना त्यांची खूप काळजी वाटते ऑपरेशन झाल्यामुळे. म्हणलं ठीक आहे चला. आत्याने दिलेले अंडे फ्रीजमध्ये ठेवले काढून, खराब होऊ नयेत म्हणून. नंतर मी भाजी साफ करायली. ही भाजी यांना खूप आवडते. ही छान अशी आमटी केली आणि अंड्याची भुर्जी केली. म्हणलं चला हे तोपर्यंत खालून फिरून आले. बोलले चला मी आलो. म्हणलं गरम गरम पोळ्या लाटून घेऊया आणि यांना जेवाय द्यावं. चला मी गरम गरम पोळ्या लाटते बघा. आणि किती छान पोळ्या येत आहेत. पीठ भिजल्यामुळे खूपच छान पोळ्या येतात. पोळ्या लाटून झाल्या. म्हटलं मुलांना म्हणलं चला जेवायला. ह्यांनाही ताट बनवलं आणि जेवायला वाढले. हेही जेवले आणि मुलांनी मीही जेवून घेतलं. आणि आज संडे असल्यामुळे पाहुण्यांची रहदार चालूच होती. आणि थोड्या वेळातच आत्या आणि मामाजी, माझी बारकी सासूबाई आणि सासरे आणि नणंदबाई बघायला आलेले ह्यांना.